धनंजय मुंडेंना सरळ सरळ मला असं वाटतंय की फडणवीस वाचवत आहेत. त्यांचे फार जुने परम मित्र आहेत ते, म्हणून त्यांना वाचवलं जात आहे. आणि अजित पवार देखील वाचवत आहेत कारण त्यांच्या पक्षातले. तर हे मित्र म्हणून वाचवत आहेत का अनेक गुपितं माहिती आहेत म्हणून वाचवत आहेत, हे त्यांना आणि परमेश्वराला माहिती. मला सुरेश दसांना सांगायचं आहे की 542 कोटी ही फार मोठी रक्कम आहे आणि ही त्यांनी शेतकऱ्यांची खाल्ली आहे धनंजय मुंडे यांनी. आत्ताची निवडणूक झाली, इतकी हवा काही महायुतीची नक्कीच नव्हती. अजित पवारांना 42 सीट मिळाल्या हे बघून खरंच आश्चर्य वाटलं. शरद पवार ज्यांनी शिंदेची अगदी त्यांना फेलिसिटेट सत्कार केला, त्यांच्या उठता बसता पाया पडणारे राऊत त्यांच्या विरुद्ध जर बोलत असतील तर याच्या मागे काहीतरी मोठा गेम आहे. माझ्याकडे अनेक व्हिडिओज आले होते आणि त्या अनेक व्हिडिओजमध्ये काही याच्यात बूथ कॅप्चरिंग झालेलं दिसत आहेत. EVM मशीन्सची तोडफोड झाली आहे. पूर्णच्या पूर्ण एक रूम्सचे त्यांनी दृश्य दाखवली आहेत ज्याच्यात मोठ्या प्रमाणावर तोडफोड झालेली आहे. आणि हे एक नाही, अशी अनेक बूथ आहेत. मग एका ठिकाणी त्यांनी त्यांचं CCTV कनेक्शन देखील काढलं होतं, म्हणजे कोणाला कळू नये की इथे किती मोठ्या प्रमाणावर बूथ कॅप्चरिंग होतंय. यानंतर बूथच्या बाहेर अनेक ठिकाणी जी झालेली दहशत होती त्याच्यापैकी एक प्रकरण ज्याचा व्हिडिओ अतिशय स्पष्ट होता तो देखील आपण ट्विट केला होता आणि त्याच्यात दाखवलं होतं की कैलाश फड, निखिल फड आणि त्यांचे इतर कार्यकर्ते बूथच्या बाहेर कशी दादागिरी करत होते. म्हणजे एक उमेदवार जेव्हा आले होते आणि त्यांच्याबरोबर त्यांचे अंगरक्षक होते, जे पोलीस अंगरक्षक होते, तर राजासाहेब देशमुख, त्यांना देखील त्यांनी बाहेर थांबून ज्या पद्धतीने त्यांनी पोलिसांबरोबर त्यांचं बोलणं झालं, म्हणजे कैलाश फड आणि निखिल फड या दोघांचं, आणि एका व्यक्तीला त्यांनी मारलं, ते ज्या पद्धतीने मारलंय की बाबा त्यांचे कार्यकर्ते आसपास आले नाही पाहिजेत, म्हणजे बूथ आमचं, ही जी काइंड ऑफ त्यांची जी ॲटिट्यूड होती त्याच्यावरनं दिसतंय की ही पूर्ण निवडणूक कम्प्लिटली रिग्ड होती. मग असं कळतंय की ECIकडे असे 22 ते 25 व्हिडिओज आहेत तक्रारीचे. तर खरं तर ही निवडणूक रद्द झाली पाहिजे, इथे पुन्हा निवडणूक घेतली गेली पाहिजे, मग खरं काय ते कळेल. कारण आत्ताच्या घटकेला ही निवडणूक लोकशाही पद्धतीने झालेली नाही असं स्पष्ट दिसतंय. या निवडणुकीवरून विरोधकांनी पण एकंदरीतच या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून EVMवर संशय व्यक्त करण्यात आला होता. गैरप्रकार झाले असे पण विरोधकांकडून आरोप करण्यात आले. अन्य जे या निवडणुकीमध्ये निकाल आले किंवा जे विधानसभा न्याय आपण बघतो तर त्यामध्ये एकंदरीतच अनियमितता झाली असं वाटतं का? एक बूथ कॅप्चरिंग झाली असं पण विरोधकांचा आरोप होता. नाही, आता ज्याच्यात आपल्याला माहिती आहे त्यात बोललेलं बरं. ज्या पद्धतीने आत्ताची निवडणूक झाली, इतकी हवा काही महायुतीची नक्कीच नव्हती, म्हणजे भाजपचीही नव्हती आणि महायुतीचीही नव्हती. तर म्हणजे मला अजित पवारांना 42 सीट मिळाल्या हे बघून खरंच आश्चर्य वाटलं आणि कुठेतरी वाटतंय की ही एक्झॅक्टली. तर या सगळ्या गोष्टी ज्या झाल्या आहेत त्याच्यात डेफिनेटली काहीतरी रिगिंग झालं आहे. ते आता कुठे झालं आहे आणि कशात झालं आहे ते आता लोकांनी ठरवायला हवं. धनंजय मुंडेंना परळी विधानसभा निवडणूक निकालावरून करुणा मुंडेंच्या प्रकरणात एकंदरीत किंवा त्यांनी जी तक्रार दाखल केली होती त्यानुसार कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे असं पण समजतं. कसं आहे की करुणा मुंडे आणि धनंजय मुंडेंच्या वैयक्तिक वादात मला पडायचं नाही, पण इलेक्शनच्या ॲफिडेव्हिटमध्ये ज्या अनियमितता होत्या त्या त्यांच्या व्यावहारिक ज्या असतील त्या गोष्टी सोडून इतर गोष्टी, म्हणजे ज्या आर्थिक गोष्टींबद्दल मी जे बोलली आहे की राजश्री मुंडे यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये टर्टल लॉजिस्टिक्स याचा नेमका मुद्दा मांडलेला नव्हता, त्यांच्याकडनं आर्थिक नफा त्यांना महाजनकोकडनं मिळतोय, एका सरकारी कंपनीकडनं मिळतोय, हे देखील मांडलेलं नव्हतं. इतर अनेक आर्थिक व्यवहार आहेत जे त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये नाही आहेत. या सगळ्या गोष्टी आता ह्याच्यात मांडायच्या का सेपरेट ॲफिडेव्हिट करून मी मांडायचं की सेपरेट पिटिशन म्हणून, त्याच्या मी विचारात आहे. खरं तर ही जर केस केलेली असेल तर इंटरव्हीन करून याच्यात देखील मांडता येईल, पण त्यांच्या आपसातल्या भांडणात पडायचं की नाही असे मी विचार करते. पण या गोष्टी मी मांडणार आहे एवढं नक्की. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी OSDची नियुक्ती असोत किंवा पर्सनल सेक्रेटरींच्या नियुक्त्या असतात, कुठलीही अनियमितता खपून घेतली जाणार नाही असं म्हटलं आहे आणि एकंदरीतच तसे वागताना दिसत आहेत किंवा चर्चा आहे तशी. मला असं वाटतं त्याची सुरुवात देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच्या पक्षाकडनं आणि स्वतःच्या आमदारांकडनं करावी. कारण त्यांचेच आमदार आणि खासदार जे आहेत, त्यांचे जे OSDs आहेत, दलाल जे सो कॉल्ड आहेत, असा हा शब्दप्रयोग त्यांनी केला आहे. तर दलाली करू नये, तर त्यांनी अगदी सुरुवात आपल्या पक्षापासून करावी आणि त्यांच्या युतीतल्या लोकांकडनं करावी, आमदार खासदारांकडनं.
तर सुरुवात आधी भाजपाने करावी, मग शिंदे गट आणि अजित पवार गटाला सांगावं, अशी विनंती मी त्यांना करते. मंत्र्यांचा सुडसुडाट मंत्रालयात राहू नये किंवा दलालांचा सुडसुडाट मंत्रालयात राहू नये अशा प्रकारे एकंदरीत त्यांची भूमिका दिसते मुख्यमंत्र्यांची. मग जे एकंदरीत यापूर्वी अनेकांचे राजीनामा घेतले गेले किंवा तुम्ही एकंदरीत जो कृषी घोटाळा बाहेर केला, नेमकं धनंजय मुंडेंना वाचवतंय कोण? धनंजय मुंडेंना सरळ सरळ मला असं वाटतंय की फडणवीस वाचवत आहेत. त्यांचे फार जुने परममित्र आहेत ते, म्हणून त्यांना वाचवलं जात आहे. आणि अजित पवार देखील वाचवत आहेत, कारण त्यांच्या पक्षातले आहेत. तर मला देवेंद्र फडणवीसांना हेच सांगायचं आहे की तुम्ही ज्या ज्या गोष्टी बोलताय त्याची सुरुवात आधी आपल्यापासून करावी. कारण राजीनामे कोणाचे घेतले जातात? जे फडणवीसांना मर्जीतले नसतील यांचे राजीनामे होतात. म्हणजे खडसे म्हणा, भुजबळांचा जेव्हा राजीनामा झाला त्यांची नीतिमत्ता म्हणून त्यांचे होत नाही, पण आरोप आम्ही सगळ्यांवरच केले होते. त्यांच्यावरचे केलेले आरोप होते, त्यांच्या मर्जीतले नव्हते म्हणून त्यांचे राजीनामे झालेत. पण धनंजय मुंडे त्यांच्या मर्जीतले आहेत म्हणून एवढे आरोप देऊन सुद्धा त्यांचा राजीनामा होताना दिसत नाही. आपण बघतो की संतोष देशमुख हत्या प्रकरणात किंवा एकंदरीतच त्या प्रकरणी फार मोठी चर्चा झाली. आता महादेव मुंडे प्रकरण परत चर्चेत आलं. तुम्हाला काय वाटतं ताई? सुरेश धस म्हणतात की आकाचा हात यामध्ये आहे. नाही, त्यांचे हात बऱ्याच गोष्टींमध्ये आहेत. म्हणजे मी आता सगळं जे शोधून काढलं आहे त्यांच्यावर 14 FIR नाही आहेत, 16च्या वर आहेत. आणि त्या प्रत्येक FIRमध्ये मी बघते की चार्जशीट 8-8, 10-10 वर्षांनंतर फाईल केली आहे आणि सगळ्या केसेस अनकंटेस्टेड क्लोज केल्या गेल्या आहेत. अनकंटेस्टेड म्हणजे जर या कॉन्टेस्ट केल्या असत्या, याच्यातल्या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या असत्या तर कराड यांच्यावर केव्हाच कारवाई झाली असती. पण हे अनकंटेस्टेड असल्यामुळे या सगळ्या केसेस क्लोज झाल्यात, तर त्या रिओपन करण्याचा अर्ज मी आता करणार आहे. तुम्ही आणखी एक दुसरा आरोप केला की 2 महिन्यात राज्यात मोठा राजकीय भूकंप होईल, करेक्ट कार्यक्रम होईल असं म्हणताय तुम्ही. काही माहिती आहे त्या संदर्भात? नाही, मला आता होताना दिसतंय. कारण एकतर जे शरद पवार ज्यांनी अगदी म्हणजे त्यांनी शिंदेंची अगदी त्यांना सत्कार केला, फेलिसिटेट केलं. एकीकडे राऊत जे त्यांच्या विरुद्ध कधीही बोलत नाहीत ते इतका आकांडतांडव करतायत, त्याच्या मागे मला नाही वाटत राऊत त्यांच्या विरुद्ध कधी या जन्मात बोलू शकतील. अगदी म्हणजे त्यांच्या उठता बसता पाया पडणारे राऊत त्यांच्या विरुद्ध जर बोलत असतील तर याच्या मागे काहीतरी मोठा गेम आहे असं मला वाटतंय. आत्ता तो गेम काय माहीत नाही, पण काल जसं फडणवीस म्हणाले की छगन कमळ बघ, हे जे वाक्य होतं त्याच्यावरनं आता हे कमळ कोणाकोणाला दाखवत आहेत. शरद कमळ बघ आणि उद्धव कमळ बघ असं पण होणार आहे का, हे देखील आता आपल्याला बघावं लागेल. मोठ्या घडामोडी घडतायत असं वाटतं? बऱ्याच काहीतरी घडतंय, एवढं मात्र नक्कीच. आज एक ट्विट केलंय, राजन साळवी यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होतोय. माध्यमांना विनंती आहे, ऑपरेशन टायगर सारख्या कुठल्याही पक्षाच्या घोडेबाजाराचा कृपा करून गौरव करू नये. लोकशाही नाही आहे. कारण खरं आहे की लोकशाहीत ना ही जी घोडेबाजारी आहे ना हीच बंद झाली पाहिजे. आणि ही जोपर्यंत बंद होत नाही किंवा इथून तिथे उड्या मारणं बंद होत नाही ना, तोपर्यंत आपण लोकशाही याला खरं म्हणूच शकत नाही. म्हणूनच मी माध्यमांना सांगितलं की तुम्ही जे आत्ता गौरव करणं चाललंय ना, ऑपरेशन टायगर चाललंय वगैरे, असं करू नका. कारण या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत, या सगळ्या थांबवायला हव्या. त्याचा गौरव मात्र करू नका. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची काल मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली, त्यांच्याशी संवाद साधलाय. या एकंदरीतच प्रकरणात नवनीत कावत असतील ते गुन्हेगारांना उभे करतायत. तुम्हाला वाटतंय न्याय होईल अजूनही? नाही, आताच्या घटकेला तरी मला वाटत नाही आहे. आणि त्याचं कारण असं की एकीकडे अविनाश पाठक यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलवून घेतलं होतं, पण असं देखील कळतंय की सुरेश धस त्यांना भेटायला गेले असता त्यांनी भेट नाकारली आहे आणि सुरेश धस पुन्हा बीडला निघून गेलेत. तर असं का? आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट परत घेत आहेत. अच्छा, ते परत घेत आहेत. तर मी त्यांच्यापर्यंत मला जे कृषी घोटाळ्याचे पेपर्स देखील द्यायचे होते आणि DBTच्या ज्या अनेक गोष्टी आहेत, म्हणजे DBT जे थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला हवी होती तसं न होता 542 कोटीचा पण घोटाळा झालाय, ही पण माहिती मला खरं धसान द्यायची होती की ही पुन्हा तुम्ही अजित पवारांपुढे ठेवा. महाराष्ट्रावर लाईव्ह थेट बोला, थेट कॅमेऱ्यात बघून बोला. अगदी नक्कीच. मला सुरेश धसांना सांगायचं आहे की 542 कोटी ही फार मोठी रक्कम आहे आणि ही त्यांनी शेतकऱ्यांची खाल्ली आहे धनंजय मुंडे यांनी. तर आज जेव्हा तुम्ही अजित पवारांना भेटणार आहात याचे कागदपत्र तुम्हाला मी पुन्हा एकदा पाठवते, हे देखील तुम्ही अजित पवारांना द्या आणि याच्यावर चौकशीचे आदेश अजित पवारांनी लावावे याची मागणी करा. दुसरं म्हणजे अजित पवारांनी जी बीडमध्ये येऊन मागणी केली होती, एका आठवड्यात समितीने त्यांचा अहवाल द्यावा अशी त्यांची घोषणा होती, त्या समितीचा अहवाल आलाय की नाही ही देखील त्यांच्याकडनं मागणी तुम्ही करा. असं मी 2 विनंती ही मी सुरेश धसांना करते.
दिल्ली विधानसभा विधानसभा निवडणुकांचे निकाल आले, त्यात सर्वोच्च आदेश असा आलेला आहे की कुठलाही डेटा नष्ट करू नये. महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाच्या नंतर फारच मोठा संभ्रम पाहायला मिळाला. प्रत्येकाच्या मनात संभ्रम दिसतोय की EVMचा निकाल आहे असं म्हटलं गेलं आहे. तुम्हाला वाटतंय महाराष्ट्राचा पण निकाल एकंदरीत सुरक्षित असायला हवा होता? असायला हवा होता, पण तो नाही आहे असं मला भीती वाटते की तो नक्कीच नाही आहे. आणि महाराष्ट्रात जो खराच मोठा गौडबंगाल झाला आहे आणि फक्त दोन ज्या लाडकी बहीण योजना आणि योगी आदित्यनाथ जे म्हणाले होते कटेंगे तो बटेंगे तो कटेंगे, ह्या जे दोन नारे आहेत ते मुद्दाम दिले गेले होते असा माझा थेट आरोप आहे. मुद्दाम का? कारण जर अचानकपणे भाजपला एवढं मोठं यश हे दिसलं असतं किंवा महायुतीला एवढं मोठं यश दिसलं असतं तर ह्याच्यावर मोठ्या शंका उपस्थित झाल्या असत्या. त्या होऊ नये म्हणून इन अँटिसिपेशन की बाबा या योजनांमुळे आम्हाला यश मिळालं किंवा या नाऱ्यामुळे आम्हाला यश मिळालं हे दाखवण्यात जे येत आहे तर याच्यामागे हा मोठं षडयंत्र आहे. मोठा कृषी घोटाळा तुम्ही धनंजय मुंडेंच्या संदर्भातला किंवा त्यांच्या खात्यातला काढलात. बरेच शेतकरी तुमची भेट घेत आहेत तुमच्या घरी. काय म्हणणं असतं त्यांचं? काय मन की बात होते? नाही, मी अनेक शेतकरी नेत्यांना भेटले आणि त्या सगळ्यांना सांगितलं की तुम्ही वेगवेगळे तुमचे गट असले तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी ही जर गुंड मंडळी एकत्र येऊ शकत असली तर शेतकऱ्यांचे नेते का एकत्र येऊ शकत नाहीत? आपण याच्यावर आवाज उचलला पाहिजे. म्हणून मी गेले 2 दिवस अनेक शेतकरी नेत्यांशी भेटीगाठी करते. फोनवर देखील अनेकांची बीडमधले शेतकरी काय बोलतात? नक्कीच अनेकांशी भेटीगाठी झाल्यात, अनेकांची चर्चा झाली आहे. तर मला सगळ्यांना सांगायचं की एका पटलावर येऊन आपण याच्या विरुद्ध लढा उभारला पाहिजे. उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची भेट घेऊन तुम्ही सबळ पुरावे सादर केलेत. अजूनही न्याय मिळताना दिसत नाही किंवा तुमच्या प्रयत्नांना यश येत नाही आहे. काही त्यांच्याकडून बोलावणं किंवा काही फोन वगैरे किंवा काही त्या संदर्भात काय हालचाल? आताच्या घटकेला मला सरळ दिसतंय की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची छानच गट्टी जमलेली आहे आणि इतकी जमली आहे की ते प्रत्येक गोष्टी एकत्र करतात. म्हणजे आताच्या घटकेला अगदी धनंजय मुंडेंना वाचवणं म्हटलं तरी धनंजय मुंडे पण या दोघांचेही मित्र असल्यामुळे म्हणजे देवेंद्र फडणवीसांचे अगदी युवा मोर्चाच्या काळापासून आणि अजित पवारांचे आत्ताच्या घटकेला आता हे मित्र म्हणून वाचवत आहेत का अनेक गुपितं माहिती आहेत म्हणून वाचवत आहेत हे त्यांना आणि परमेश्वर